दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जात आहोत। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, महायुतीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे सन्माननीय कुलदीपजी रामदास शेंडे आणि प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार उज्ज्वलाताई महाडिक, पवारताई आमच्या आणि हरीशजी काळे हे प्रभाग क्रमांक 10चे तीनही उमेदवार आज या प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रचाराची सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहताय की उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतून कुलदीपजी शेंडे आणि शिवसेना महायुतीच्या सर्वच उमेदवारांना या ठिकाणी मिळत आहे। मागील 5 वर्षामध्ये खोपोली शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून या मतदारसंघाचा आमदार म्हणून जी विकास कामे केलेली होती त्या विकास कामांच्या जोरावरच खोपोलीच्या जनतेने पुन्हा एकदा या मतदारसंघाचा आमदार म्हणून मला निवडून दिले आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पुन्हा एकदा खोपोलीची सुज्ञ जनता महायुतीच्या नगराध्यक्ष कुलदीपजी शेंडे आणि महायुतीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देतील हा आत्मविश्वास आमच्याकडे आहे। आम्ही तो आत्मविश्वास घेऊनच आज प्रचाराची ही सगळी आपण प्रचार करत असताना जनतेतून प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। जी आम्ही केलेली विकास कामे आणि विकास कामांच्या जोरावरच खोपोलीच्या जनतेने मागच्या वेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस आपल्याला त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी दिलेलं आहे। असंच यश नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खोपोलीची सुज्ञ जनता हे विकासाला मत देत असते आणि या विकासाच्या जोरावरच या नगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे। काही कार्यकर्ते आता हे थोडेफार कुटुंब मोठं झालं की थोडेफार नाराजी होत असते, परंतु माझ्याबरोबर असणारा प्रत्येक शिवसैनिक हा निष्ठेने काम करत आहे। त्यामुळे मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे। जे जे नाराज आहेत त्यांनासुद्धा विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये त्यांनासुद्धा संधी देण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू। परंतु जे जे शिवसेनेचे आमचे नाराज असतील त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये आम्ही एकत्रपणे काम करू आणि पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा भगवा खोपोली नगरपालिकेवर फडकवण्यासाठी सगळेजण सज्ज आहोत। धन्यवाद।